एजिंग म्हटलं की आपल्या सर्वांना आठवतो तो सुरकुत्या पडलेला चेहरा किंवा रिंकल स्किन. तर तुमची ही एजिंग तुमच्या 30मध्ये किंवा 40मध्ये सुरुवात होते का? तर असे नक्कीच नाही. एजिंगची सुरुवात ही तुमच्या अर्ली 20s किंवा 25मध्येच झालेली असते. 25मध्ये काय होतं की तुमच्या स्किनचं कोलॅजिन प्रोडक्शन किंवा कोलॅजिन बिल्डिंग कपॅसिटी ही कमी कमी होत जाते आणि अशा वेळेला तुमच्या स्किनला लूज अपीरन्स येत जातो आणि मग तुम्हाला दिसायला सुरुवात होते ते एजिंग सायन्स. आणि एजिंग सायन्समधले महत्त्वाचे सायन्स म्हणजे क्रो फिट झालं किंवा स्माईल लाईन्स झाल्या किंवा अंडर आय लाईन्स झाल्या. ह्या तुम्हाला जेव्हा दिसायला सुरुवात होते तेव्हा तुम्हाला असं वाटतं की आत्ता आपले एजिंग सायन्स स्टार्ट झालेले आहे. पण एजिंग सायन्सची सुरुवात ही त्यापूर्वीच झालेली असते. मग हे एजिंग सायन्स आपण डिले करण्यासाठी किंवा दूर ढकलण्यासाठी नक्की काय उपाय करू शकतो? तर त्यासाठी तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्ही चेंज केल्याने तुमचे हे एजिंग सायन्स बऱ्याच प्रमाणात तुम्ही दूर ढकलू शकता किंवा डिले करू शकता. मग आपण काय करू शकतो की आपल्या स्किनला तुमच्या डेली रुटीनमध्ये मॉइश्चरायझेशनची किंवा हायड्रेशनची खूप गरज असते. तुमची स्किन जेवढी जास्त प्रमाणात हायड्रेटेड राहील, मॉइश्चरायझ राहील, ते एवढे तुमचे एजिंग सायन्स हे डिले होत जातील. आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या डे केअर किंवा नाईट केअरमध्ये एक प्रॉपर मॉइश्चरायझरचा वापर नक्कीच स्टार्ट करू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या स्किनला गरज असते ती सनस्क्रीनची. तर सनस्क्रीन तुम्हाला फक्तच पिगमेंटेशनपासून वाचवत नाही किंवा सनरेजपासून वाचवत नाही, तर ते तुमच्या स्किनची एजिंग सायन्ससुद्धा डिले करायला मदत करतं. तुमच्या स्किनची जी एजिंग प्रोसेस असते ती सनस्क्रीनमुळे बऱ्याच प्रमाणात डिले होताना दिसून येते. आणि तिसरा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे रेटिनॉल. रेटिनॉलची सुरुवात तुम्ही तुमच्या अर्ली 25 किंवा 30मध्ये सुद्धा स्टार्ट करू शकता. पण रेटिनॉलची सुरुवात करताना तुमच्या डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्या की त्याचे प्रमाण कसे असायला पाहिजे, त्याचे कॉन्सन्ट्रेशन काय असायला पाहिजे, त्याची प्रॉपर मेथड काय आहे ॲप्लिकेशनची आणि ती आठवड्यातून किती वेळेला अप्लाय करायला पाहिजे. तर ह्याच रेटिनॉलवरती आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बोलू. पण त्यापूर्वी तुमचे स्किन केअर रुटीन सेट करण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. आणि जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटल्यास माझ्या डॉक्टर दिशा स्किन क्लिनिक ह्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.